नमस्कार मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी ना आपल्याचपैकी एका मित्रांनी म्हणजे हितेश माळी यांनी आपल्या व्हिडिओवरती कमेंट करून एका रेसिपीची रिक्वेस्ट टाकली होती। ती रेसिपी म्हणजे पालक पनीर स्टाईल मध्ये हैदराबादी दम बिर्याणी। आज ही रेसिपी खास त्या मित्रासाठी बनवतोय, म्हणजे हितेश माळी यांच्यासाठी। फक्त त्यांच्यासाठी नाही आहे, तुम्हा सर्वांसाठी आहे। एकदम स्पेशल आणि एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे। तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा, टेस्टला एकदम भन्नाट अशी लागते। आता ही जी रेसिपी आहे ना 3 पार्ट मध्ये बनवून घेणार आहे। पहिला पार्ट म्हणजे पालकाला चांगलं शिजवून घेणार आहे आणि त्याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहे। आता दुसऱ्या पार्ट मध्ये या पालकाच्या पेस्ट पासून ना बिर्याणीची ग्रेव्ही तयार करून घेणार आहे आणि तिसऱ्या पार्ट मध्ये बिर्याणीचा जो राईस असतो ना तो 80 ते 85% शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर ना बिर्याणीला लेयर लावून मस्तपैकी दम देऊन घेणार आहे। तर अशा पद्धतीने ही रेसिपी आपली होणार आहे। ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि मस्तपैकी तुमच्या घरी पण एकदा नक्की ट्राय करा। चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हाईप बटनला पण क्लिक करा। चला रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला बासमती राईस जो आहे ना चांगला धुवून घ्यायचा आहे। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 2 वाटी बासमती राईस घेतोय। याला सेला बासमती म्हणून पण ओळखलं जातं। जेव्हा पण तुम्ही बिर्याणी वगैरे बनवाल ना तेव्हा सेला बासमती तांदूळच यूज करा, त्याच्याने बिर्याणी एकदम मस्त होते, एकदम सुवासित होते। आणि सगळ्यात शेवटी बिर्याणीला जेव्हा आपण दम देतो ना तेव्हा जो भात बनतो ना तो एकदम मोकळा मोकळा बनतो। आता मित्रांनो, या बासमती तांदळाला मी 3 ते 4 वेळा चांगल्या प्रकारे धुतलेलं आहे। एकदा का तांदळाला चांगल्या प्रकारे धुवून झालं ना, आता शेवटी एकदा यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। या पाण्यामध्ये या तांदळाला नाही म्हटलं तरी कमीत कमी 1 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। आता मित्रांनो, एकीकडे आपण बासमती तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवलाय। आता आपण पालकाची भाजी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत। त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी चांगलं उकळून घेणार आहे। आता मी या पाण्यामध्ये थोडासा मीठ टाकून घेतो। मीठ टाकून झाल्यानंतर या पाण्याला चांगलं खळखळ असं उकळी येईपर्यंत उकळून घेतो। एकदा का पाण्याला चांगली उकळी यायला चालू झाली ना, आता यामध्ये आपल्याला 200 ते 250 ग्रॅम पालक टाकून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता एकदम मस्त हिरवगार असं पालक मी निवडून घेतलेलं आहे आणि चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता या पालकाला चांगलं आपल्याला 5 ते 6 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय 5 ते 6 मिनिट झालेले आहेत। पालक आपला एकदम मस्त मऊदार असा शिजून रेडी झालेला आहे। एकदा का अशा पद्धतीने पालकाला चांगलं शिजवून घेतलं, आता गॅस बंद करून घ्यायचा आणि शिजवलेला जो पालक आहे ना थंडगार पाण्यामध्ये टाकून घ्यायचा, म्हणजे बर्फाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा। अशा पद्धतीने पालकाला ब्लांच करून घेतल्यामुळे ना पालकाचा जो कलर आहे ना हिरवागार तो तसाच राहतो, काळा नाही पडत। त्यामुळे याला अशा पद्धतीने बर्फाच्या पाण्यामध्ये टाकून ब्लांच करून घ्यायचं आहे। एकदा का पालक संपूर्णपणे थंड झाला ना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा, नाहीतर तुम्ही डायरेक्ट हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ शकता। मी तर याला खलबत्त्यामध्ये टाकून ना चांगलं कुटून घेणार आहे, चांगली बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी जर खलबत्ता असेल तर त्यामध्ये चांगलं कुटून घेऊ शकता। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय पालकाचा जो पेस्ट आहे ना एकदम बारीक अशी तयार करून घेतलेली आहे, म्हणजे खलबत्त्यामध्ये चांगलं कुटून घेतलेलं आहे। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतो। आता मित्रांनो, याच खलबत्त्यामध्ये 8 ते 10 मी हिरव्या मिरच्या कुटून घेणार आहे, म्हणजे चटणी तयार करून घेणार आहे। मित्रांनो, या बिर्याणीमध्ये आपण लाल मिरचीची पावडर यूज नाही करणार, त्यामुळे जो काही बिर्याणीमध्ये तिखटपणा येणार आहे ना तो हिरव्या मिरचीपासून येणार आहे। तर त्यामुळे तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर थोडंसं मिरची तुम्ही जास्त वापरू शकता। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने आपल्या हिरव्या मिरचीचा जी चटणी आहे ना ती तयार झालेली आहे। आता मित्रांनो, आपण ग्रेव्ही तयार करून घेऊयात। त्यासाठी एका कुकरमध्ये 7 ते 8 चमचे तेल टाकून घेतो आणि तेलाला चांगलं कडकडीत असं गरम करून घेतो। एकदा का तेल चांगलं गरम झालं ना, आता यामध्ये अर्धा चमचा शहाजिरा टाकून घ्यायचा आणि त्यानंतर ना यामध्ये 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे कापून टाकायचे आहेत। एकदम लांब लांब असे कांदे कापून घेतलेले आहेत मी। हे यामध्ये मी टाकून चांगल्या प्रकारे कांद्याला परतून घेतो तेलामध्ये, म्हणजे कमीत कमी 7 ते 8 मिनिट तरी कांद्याला परतून घ्यावा लागणार आहे, कारण कांद्याला वरून छान सोनेरी असा कलर आला पाहिजे, तोपर्यंत कांद्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय कांद्याला एकदम मस्तपैकी सोनेरी असा कलर आलेला आहे वरून। आता मित्रांनो, यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची
आणि ह्याला पण अगदी अर्धा ते 1.5 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता मित्रांनो यामध्ये हिरव्या मिरचीचा पेस्ट आणि पालकाचा पेस्ट टाकून घ्यायचा आणि चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचा, म्हणजे 3 ते 4 मिनिटासाठी तरी कमीत कमी परतून घ्यायचा तेलामध्ये। आता मित्रांनो एका मोठ्या बाउलमध्ये 1.5 ते 2 वाटी दही घेतलेले फ्रेशवाला दही। आता या दह्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 1.5 ते 2 चमचे बिर्याणी मसाला, हे सगळे मसाले या दह्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे। जेव्हा अशा पद्धतीने सगळे मसाले दह्यामध्ये मिक्स करून ते मसालेवाला जो दही आहे ना ग्रेव्हीमध्ये जेव्हा टाकतो तेव्हा दही फुटणार नाही, त्यामुळे मित्रांनो ही जी टिप आहे ना तुम्ही वापरू शकता। मसाला ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेले आता हे सगळं चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊयात आणि त्याचबरोबर 3 ते 4 मिनिटासाठी चांगलं हे परतून घेऊयात। त्यामुळे दही, मसाला आणि ग्रेव्ही जी आहे ना एकसंध होऊन जाईल आणि त्याचबरोबर दह्याचा जो कच्चापणा असतो ना तो निघून जाईल। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय आपला पालकाची जी ग्रेव्ही आहे ना बिर्याणीसाठी ती एकदम मस्तपैकी रेडी झालेली आहे आणि कलर कसा आलेला आहे बघा, एकदम हिरवागार असा। तर अशा पद्धतीने एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही जर परतून घेतलात ना तर मस्त बनते, एकदम टेस्टी बनते आणि त्याचबरोबर त्याचा जो सुगंध येतो ना तो पण एकदम मस्त येतो। आता मित्रांनो मी यामध्ये सगळ्या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत 1 वाटीच्या प्रमाणामध्ये। 1 वाटी फ्लावर, 1 वाटी गाजर, 1 वाटी वाटाणा। आता या सगळ्या भाज्यांबरोबर थोडासा कोथिंबीर आणि पुदिना टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर थोडासा चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचा आणि आता यामध्ये मी थोडंसं पाणी पण टाकून घेतो कारण भाज्या आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत। आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्या भाज्या आपण आता शिजून घेणार आहोत ना त्या 80 ते 85% फक्त आपण शिजून घेणार आहोत आणि भात पण त्याच प्रमाणामध्ये शिजून घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण भाताला लेअरिंग लावून दम देणार आहोत ना तेव्हा संपूर्णपणे एकदम चांगल्या प्रकारे एकदम मऊदार असं तेव्हा शिजून जाईल। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता यामध्ये मी पाणी टाकून घेतलेले भाज्यांमध्ये। आता वरती फक्त मी झाकण लावून घेणार आहे, कुकरच्या शिट्ट्या वगैरे नाही करून घ्यायच्या। 10 ते 12 मिनिटासाठी या ज्या भाज्या आहेत ना चांगल्या प्रकारे आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत, म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे 80 ते 85% भाज्या शिजून घ्यायच्या आहेत। आता मित्रांनो एका बाजूला आपण भाज्या शिजवायला ठेवलेल्या आहेत। आता आपण बासमती तांदूळ पण चांगल्या प्रकारे शिजून घेऊयात, म्हणजे 80 ते 85% शिजवून घेऊयात। त्यासाठी जे पातेलं आपण वापरतोय ना ते थोडंसं मोठं वापरायचं आणि आता यामध्ये मी अर्ध पातेलं पाणी घेतलेलं आहे। आता या पाण्याला चांगलं खळखळ असं उकळी येईपर्यंत उकळून घेतो। आता एकदा का पाण्याला चांगली उकळी आली ना आता यामध्ये अर्धा चमचा शहाजिरा टाकून घ्यायचा, तो दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये थोडासा घासून टाका, म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे ना तो पाण्यामध्ये चांगला उतरेल। आता मित्रांनो यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे, त्यामध्ये तमालपत्र, चक्रीफूल, हिरवी इलायची, मोठी इलायची, दालचिनी, जावित्री, लवंग आणि काळी मिरी। आता मित्रांनो यामध्ये अर्धा लिंबाचा रस पण टाकून घेतो आणि लिंबू पण त्यामध्येच टाकून घेतो आणि त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेतो चवीपुरतं आणि त्याचबरोबर यामध्ये थोडासा कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेतो। आता मित्रांनो यामध्ये पाण्यामध्ये भिजत ठेवलेला बासमती तांदूळ टाकून घेतो। मागाशी म्हणजे 1 तासापूर्वी आपण पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। आता तांदूळ जो आहे ना एकदम मस्तपैकी भिजलेला आहे पाण्यामध्ये। आता मित्रांनो यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतो। तेल टाकून झालं की अलगद हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता या तांदळाला 5 ते 6 मिनिटांसाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 80 ते 85% शिजवून घ्यायचं आहे। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय 5 ते 6 मिनिट झालेले आहेत, भात मी चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेले आहे। आता मी तुम्हाला दाखवतो तांदळाचे जे दाणे आहेत ना ते किती टक्के शिजलेले आहेत। हे बघा, हे अशा पद्धतीने ना 80 ते 85% शिजवून घ्यायचं आपल्याला। भात शिजवून घ्यायच्या आधी ना 1 तासासाठी आपण पाण्यामध्ये भिजत ठेवला होता, त्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही। अधूनमधून तुम्ही चेक करत पण राहा। एकदा का भात चांगला शिजून रेडी झाला ना आता गॅस बंद करून घ्यायचा आणि फटाफट यामधला जो भात आहे ना पाण्यामधून बाहेर काढून घ्यायचा। त्यासाठी मी इथे एक चाळण घेतलेलं आहे, या चाळणीमधून चाळून घेतो, म्हणजे वरच्या साईडला भात राहील आणि खालच्या साईडला पाणी निघून जाईल आणि या भातामधला जो पाणी आहे ना तो संपूर्णपणे काढून घ्यायचा। आणि दुसरीकडे मगाशी जे आपण भाज्या शिजवायला ठेवल्या होत्या ना त्या पण चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत, म्हणजे 80 ते 85% शिजून रेडी झालेले आहेत। आणि अधूनमधून मी 3 ते 4 वेळा हे चांगल्या प्रकारे हलवून घेतलेले, कारण ग्रेव्ही आहे खालून करपण्याची शक्यता असते। आता मित्रांनो फटाफट यामध्ये 200 ते 250 ग्रॅम पनीर टाकून घेतो आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। एकदा का पनीर चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं ना आता पटकन यावरती बासमती राईसचा लेयर लावून घेतो।
हा 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 मित्रांनो, बिर्याणीला दम लावायच्या आधीच बिर्याणीचा एकदम मस्त असा वास येतोय। भातामध्ये टाकलेल्या शहाजिरा आणि बासमती राईसचा जो सुवास येतोय ना, तो पण एकदम भारी येतोय। आता या भातावरून मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतो, म्हणजे भात एकदम मोकळा मोकळा बनेल। आणि आता वरून मस्तपैकी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि त्याचबरोबर पुदिना आणि आता सगळ्यात शेवटी फ्राईड अनियन म्हणजे बरिस्ता। आता मित्रांनो, कुकरचा शिट्टी सहित झाकण लावून घेतो आणि कुकरच्या खाली मी मोठा जाडसर असा तवा ठेवणार आहे। या तव्यावरती कुकर आपला ठेवून द्यायचा। पहिले 2 मिनिटांसाठी गॅस जो आहे ना मोठ्या आचेवरती ठेवायचा आणि त्यानंतर मंद आचेवरती करून घ्यायचा, कारण तवा जो असतो ना पहिल्यांदा थंड असतो, तो चांगला गरम व्हावा म्हणून थोडासा मोठा ठेवायचा गॅस आणि त्यानंतर मंद आचेवरती करून घ्यायचा। मंद आचेवरती या बिर्याणीला ना 15 ते 20 मिनिटांसाठी चांगला दम देऊन घ्यायचा। मित्रांनो, एकदा का 15 ते 20 मिनिटांसाठी बिर्याणीला चांगला दम देऊन झाला ना, त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि 10 मिनिटांसाठी बिर्याणी जी आहे ना रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचा। या वेळेमध्ये आतमधली जी वाफ असते ना ती पण चांगल्या प्रकारे सेटल होती आणि राईस जो आहे ना चांगला फुलून येतो, त्यामुळे बिर्याणी एकदम मोकळी मोकळी बनते। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता ही संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर बिर्याणी कशी झाली, एकदम मस्त झाली की नाही, आणि एकदम मोकळी मोकळी पण झालेली आहे, कुठे पण चिकटपणा आलेला नाही यामध्ये। आणि त्याचबरोबर मित्रांनो, ह्याचा जो सुवास सुटलाय ना अख्ख्या घरभर दरवळतोय, एकदम मस्त सुवास सुटलेला आहे आणि टेस्टला पण तेवढीच अप्रतिम झालेली आहे। मग तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा पालक पनीर स्टाईलमध्ये हैदराबादी दम बिर्याणी। टेस्टला एकदम अप्रतिम लागते, बनवायला पण तेवढीच सोपी आणि साधी आहे। मग काय मित्रांनो, कशी झाली रेसिपी? एकदम मस्त झाली की नाही? पालक पनीर स्टाईल मध्ये हैदराबादी दम बिर्याणी टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहे आणि बनवायला पण एकदम साधा सोपा आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे, तर तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा। आणि जाता जाता हितेश माळी यांना धन्यवाद देतो, ज्यांनी ही एकदम खास अशी रेसिपी सुचवली। आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर कोणती रेसिपी बघायची असेल ना तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती रेसिपी बघायची आहे ते। आम्ही ती खास रेसिपी तुमच्यासाठी नक्की घेऊन येऊ। चला, चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका।